नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. ओके. तर हा व्हिडिओ मी करते, खूप उपयुक्त आहे, शेवटपर्यंत बघा. मी काही फार एक्सपर्ट वगैरे असं नाही आहे, पण ज्या गोष्टी मला इझी जातात त्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. आता शेअर करायची ही गोष्ट म्हणजे जी आपण नेहमी साय काढतो. साय कशासाठी काढतो? की लोणी काढून त्याचं तूप काढवण्यासाठी. मग त्याच्यामध्ये आपण किती उठाठेव करतो, की त्याला दिवसभर बाहेर ठेवा, विरजण लावा, मग ते कोमट करा आणि मग त्याला त्या रवीने हलवत बसा. ह्या सगळे उठाठेव मी करत नाही. तर मी कशा प्रकारे लोणी काढते इझी सोप्या पद्धतीने, ते मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे जस्ट मी आत्ताच माझं साय जे आहे ते बाहेर काढलेलं आहे. हे बघू शकता, थंड आहे अजून. जस्ट आत्ताच फ्रीजमधून मी काढलेलं आहे. पूर्णपणे थंड आहे अजून. तर चला मग पुढची प्रोसेस मी दाखवेन. तर मंडळी, पहिल्यांदा काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये पाणी कोमट करून घ्यायचं आहे. कोमट म्हणजे कोमट, आपण जसं अगदी कोमट आपल्याला कळतं की जसं आपण कोमट पाणी सकाळी उठल्यावर पितो त्या प्रकारचे कोमट पाणी करून घ्यायचं आहे. तर ते कोमट पाणी झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. अर्धं जी आपली साय आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. अर्धंच टाकून घ्यायचं आहे. भांड्यात जेवढं साय बसेल तेवढंच टाका, नाहीतर सगळं उतू होऊन राडा होतो. एकतर म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, फक्त मिक्सरची भांडी घाण होतात, पण जो काही उठाठेवा आहे तो करावा लागत नाही. आता बघा, इथे मी बोट घालून बघितलं आहे, म्हणजे पाणी तेवढंच कोमट आहे, पण भांडं गरम आहे. सो ते पाणी, कोमट पाणी मी मिक्सरमध्ये टाकलं आणि या मिक्सरला आता मी फिरवून घेणार आहे. जोपर्यंत एकदा दोनदा बघायचं, सुरुवातीला फिरवून घेणार आहे. मिक्सर लावलेला आहे मी, आता मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे. थोडा वेळ लागू द्या, पण मी आता फिरवून घेते. आता मला वाटते की झालेलं नाही आहे, कारण एकदा ओपन करून बघायला पाहिजे. व्हायच्या मार्गाला आलेला आहे, म्हणजे घट्टसर झालेलं आहे. जेव्हा लोणी येतं, म्हणजे आपण फेटतो तेव्हा थोडंसं घट्ट होतं आणि त्यानंतरनं मग ते लोणी लूज व्हायला लागतं. सो आता फायनली लोणी आलेलंच असेल बघा. मस्तपैकी लोणी आलेलं आहे. किती छान लोणी आलेलं आहे. आणि ह्याच्यातलं लोणी साईडला काढायचं. जर तुम्हाला ताक हवं असेल तर तुम्ही ताक ठेवू शकता, पीत असाल तर. मला ताक अजिबात आवडत नाही, सो त्याच्यामुळे मी ते ताक टाकून देते. दुसरा जो घाणा आहे तो बघूयात. अशा प्रकारे एवढं सारं लोणी निघालेलं आहे, बघू शकता. हे लोणी तुम्ही स्टोर पण करून ठेवू शकता. जर तुम्हाला घरी पावभाजी वगैरे जर तुम्ही नेहमी बनवत असाल, किंवा घरी नेहमी लोणी धपाटा, किंवा प्रत्येकाला तुम्हाला जर लोणी लागत असेल तर तुम्ही असं घरी स्टोअर करून ठेवू शकता. पण मी लोणी धपाटे बिपाटे बनवायला मला वेळ नसतो, कारण मी पावभाजी पण कधी जास्त घरी बनवत नाही. सो मला तूपच लागतं, म्हणून मी हे कळवते. चला आता मी हे ठेवणार आहे कळवण्यात. 5 मिनिटात का?
उगीच दिवसभर त्याला बाहेर ठेवा, विरजण लावा, कोण सांगितलंय. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.